70,000 रुपये किमतीची 500 लिटर सिंधी ताडी दारू केली नष्ट। डीवायएसपी पथकाची कारवाई। छुप्या पद्धतीने सिंधी ताडी दारू विकणाऱ्या दोघांना डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांनी नेमलेल्या विशेष पथकामार्फत अटक करण्यात आली असून सुमारे 500 लिटर सिंधी ताडी दारू विशेष पथकामार्फत नष्ट करण्यात आली आहे। सविस्तर बातमी अशी की पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवलबाबा वार्ड पुसद येथे दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांनी नेमलेल्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे व पराग गिरनाळे यांना मुखबिराद्वारे गोपनीय माहिती मिळाली की नवलबाबा वार्ड पुसद येथे सोमेश सिरसाय राहणार नवलबाबा वार्ड पुसद व रवी दुधे राहणार हनुमान वार्ड पुसद हे दोन्ही सम सिंधी ताडी प्रकारची दारू विकत आहे। या माहितीच्या आधारे डीवायएसपी यांनी नेमलेल्या पथकाने नवलबाबा वाड येथील घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी सुमारे 500 लिटर किंमत अंदाजे 70,000 रुपये सिंधी ताडी प्रकारची दारू आढळून आली। सदर पथकाने आढळून आलेली सिंधी दारू डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आली। सदरची कारवाई डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेमलेल्या टीम मधील हेड कॉन्स्टेबल गजानन चव्हाण, उमेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरनाळे, नरेश नरवाडे, गजानन जाधव, मुरलीधर पांडुळे, तुळशीदास आमटे, रोहिदास राठोड, सुनील चिरमाडे, संतोष सरकुंडे तसेच महिला पोलीस शिपाई संदनी चहांदे, नेहा चव्हाण यांनी पार पाडली आहे।